टनटन. आणि मी खूप दिवसापासून याची वाट बघत होते. चांगले फायदे बघायचे, वाईट गोष्टींकडे बघायचं नाही. इतक्या स्वस्तात तर मिळाली आपल्याला, अजून काय हवंय? हा, सो आपण याचं अनबॉक्सिंग करूयात. चला. हॅलो एव्हरीवन, आज माझं फायनली कुरिअर आलेलं आहे. टनटन. आणि मी खूप दिवसापासून याची वाट बघत होते. आता हे काय आहे ते मी तुम्हाला सांगते. ही एक शिलाईची मशीन आहे, सुईंग मशीन. तर ही ऑनलाईन ॲमेझॉनवरती अराउंड 1500 पर्यंत मिळून जाते. सो आपण याचं अनबॉक्सिंग करूयात. चला. आपण बघूयात एक पार्ट. आता ही आपली छोटीशी क्यूट अशी मशीन आहे आणि जाम भारी वाटते आहे बरं काय. मी खूप जास्त रिव्ह्यूज बघितले ते याबद्दल. नेगेटिव्ह पण होते बट पॉझिटिव्ह पण होते. आपण आता बघूयात यामध्ये काय काय क्वालिटीज मिळते आपल्याला, काय काय बेनिफिट्स होतात याचे. चांगले फायदे बघायचे, वाईट गोष्टींकडे बघायचं नाही. इतक्या स्वस्तात तर मिळाली आपल्याला, अजून काय हवंय? हां, ठीक आहे, चला. सो आता मला ह्या मशीनसोबत हे जे छोटं मशीन आहे, कारण की हे हाताने पण ऑपरेट करू शकतो. जर मशीन टेबलवर असेल तर आपण ते खाली पायाला ठेवून पण ऑपरेट करू शकतो, त्यासाठी हे आहे. आणि देन हे कनेक्टर आहे. बॉबिन्स मिळालेले आहेत. याचे 2-3 मॅन्युअल्स आहेत. हा एक मॅन्युअल आहे, हा एक आहे युजिंगसाठी, आणि हे जस्ट एक त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट पॅम्पलेट दिलं होतं. देन हा जो बोर्ड आहे तो आपण खाली सेटल डाऊन करू शकतो, जो की मी आत्ता करणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. देन आपल्याला हा एक असं छोटंसं क्यूट असं किट त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये काही दोरे आहेत, हुक्स आहेत, पिन्स आहेत आणि भरपूर काय काय गोष्टी आहेत, तेही आपण चेक करूयात. ठीक आहे. सो बघूयात याच्यामध्ये पण काय आहे. बापरे, हे बघा, कात्री पण दिली आहे त्यांनी. थोडे पण कष्ट घेऊ नका तुम्ही आयुष्यात कधी, तुम्हाला सगळं हे असं रेडीमेड मिळणार आहे. वाव, मस्त, खूप छान. आणि हे पण खूप छान आहे. स्टिचिंग जर केलं असेल तर त्याला आपण ते उसवायला यूज करतो तसं, टुचुक टुचुक टुचुक. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. आता आपली सेटअप करूयात मशीन. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आता ही मशीन मी सेट करून घेतली आहे आणि हे जे बॉबिन आहे तर हे याच्यामध्ये सेट केल्यानंतर हा जो दोरा आहे, हे जे मध्ये होल आहे याच्यातनं आपल्याला बाहेर घ्यावा लागतो. पण तो कसा घ्यायचा? आता हे जे बॉबिन आपण यात सेट करतो ना, तेव्हा हे बॉबिनचा रीळ असाच इथे वरती ठेवायचा आणि हा जो दोरा आहे तो या निडलमधून बाहेर काढून इकडे ठेवायचा आणि मग फक्त ह्या साईडने हे हँडल असं रॉंग साईडने फिरवायचं. आता इथे आपल्याला ॲरो दिलेला आहे, ह्या साईडने फिरवायला लागतं. हे बटन आतमध्ये पुश केलेलंच असावं. ठीक आहे. देन मग तो दोरा बाहेर निघून येतो. आता हे आपण सेट केलं आहे. आता आपण याची स्टिचिंग बघूयात कशी होती आहे, आपण ट्राय करूयात. आता हे जे दोरे आहेत हे दोन्ही साईडचे दोरे असे मागे घ्यायचेत. ठीक आहे. आपल्याला जे कापड हवं आहे स्टिचिंग करण्यासाठी ते असं ठेवायचं आहे. देन आपण हे लॉक करून घेऊ आणि हे ऑटोमॅटिक प्रेस करायचं बटन जे आहे तेव्हा ते मी क्लिक करते.
ठीक आहे. सो आता हे माझं झालेलं आहे स्टिचिंग करून. एकदम भारी स्टिचिंग झालेलं आहे. हे बघा. ओहो ओहो, हे मी फर्स्ट टाइम केलेलं आहे. ये मला स्टिचिंग करायला जमतंय आता फायनली. हे बघा. जर तुम्हाला तुमच्या कुर्तीज घरात बसून शिवायच्या असतील तर हे मशीन खूप कामाचं आहे. तुम्ही सुद्धा परचेस करू शकताय. मला खूप आवडलं. तुम्ही सांगा आता तुम्हाला हे आवडलं आहे की नाही. चला बाय. याला लाईट पण आहेत बरं का. हे बघा. आणि याचं स्पीड पण तुम्ही कमी किंवा जास्त यातून करू शकताय. सेटिंग अजिबात वेगळी काहीच नाही आहे. फक्त हे जे आहे ह्याला काय म्हणतात ते मला पण नाही माहिती, पण हे टाईट किंवा लूज करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही हे स्टिचिंग करत असता तर तेव्हा तुम्हाला हे स्टिचिंग प्रॉपर होण्यासाठी हे फिट करणं खूप गरजेचं असतं. कुठे गेलं. हे बघा. आता हे जे स्टिचिंग झालेलं आहे हे प्रॉपर झालेलं आहे. याच्यामध्ये अजिबात ढिल्ले धागे वगैरे असे नाही आहेत. तर हे प्रॉपर स्टिचिंग होण्यासाठी तुम्हाला तिथे व्यवस्थित स्पीड हे करावं लागतं. आणि हे स्पीड सिलेक्ट केल्यानंतर पण हे टाईट किंवा लूज असणं हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आता इथे हे 3 ऑप्शन्स दिलेले आहे. हा लाईटचा आहे, देन मग हा स्पीडचा आहे आणि मग हा याचा आहे